गुड आफ्टरनून स्टुडंट. विद्यार्थी मित्र हो, आज आपल्या परशुराम जोमा म्हात्रे, आत्माराम ढोंडू म्हात्रे ज्युनियर कॉलेज व ITI या यूट्यूबच्या माध्यमातून आपण आज इंग्रजीमध्ये जो व्याकरणाचा भाग आहे, आर्टिकल म्हणजे उपपदे, आणि ती उपपदे आणि त्यांचा उपयोग कसा करायचा आणि सर्वांना अतिशय सोप्या पद्धतीमध्ये कशा पद्धतीने समजेल हे आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आपला जो मेन टॉपिक आहे आर्टिकल्स म्हणजे उपपदे, ए अँड द चा वापर कुठे करायचा, कोणत्या आर्टिकलचा कोणत्या ठिकाणी वापर करायचा, ते आज आपण या ठिकाणी काय करणार आहोत, स्पष्टीकरण आणि उदाहरणासहित पाहणार आहोत. सर्वप्रथम आपल्याला माहीत आहे शब्दांच्या जाती असतात. आपण मराठीमध्ये शिकलेलो आहोत. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रिया विशेषण अशा प्रकारच्या आपण जाती शिकलेलो आहोत. आणि तशाच पद्धतीनं आपण कोणत्याही भाषेचं ज्यावेळेस आपण व्याकरण शिकत असतो त्या व्याकरणाची इत्थंभूत माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. आणि आपण आपल्या पुस्तकामध्ये वाचताना बऱ्याच ठिकाणी ए, अँड आणि द हे शब्द येतात, पण ते कोणत्या ठिकाणी कसे वापरायचे, कधी वापरायचे ते आज आपण पाहणार आहोत. आता आपलं टॉपिक आहे आर्टिकल्स. आर्टिकल म्हणजे उपपदे. खरं तर या आर्टिकलचा एकूण आपले 3 आर्टिकल्स आहेत. त्या 3 आर्टिकल्स मध्ये पहिला आर्टिकल आहे ए, अँड आणि द. या 3 आर्टिकल्स मध्ये आपल्याला याच्यामधला द हा आर्टिकल आहे, त्याला काही वेळा दी सुद्धा म्हटलं जाते. तर द कधी म्हणायचं आणि दी कधी म्हणायचं ते नंतर आपण पाहणारच आहोत. पण या 3 आर्टिकल्स मध्ये आपले 2 आर्टिकल्स एका वेगळ्या कॅटेगरीमध्ये जातात आणि द हा एक वेगळ्या कॅटेगरीमध्ये जातो. म्हणजेच काय, ए आणि अँड हे जे 2 आर्टिकल्स आहेत ते इनडेफिनेट आर्टिकल्स आहेत. इनडेफिनेट आर्टिकल्स. आणि हा जो आर्टिकल्स आहे द, तो डेफिनेट आर्टिकल या प्रकारामध्ये जातोय. आता साधारणपणे आपल्याला माहीतच आहे की अ, अँड आणि द हे 3 आर्टिकल्स आहेत. आता इनडेफिनेट म्हणजे काय आणि डेफिनेट म्हणजे काय. डेफिनेट याचा पहिल्यांदा आपण अर्थ समजून घेऊया. डेफिनेट या शब्दाचा अर्थ आहे एकदम तंतोतंत आणि दरवेळेस त्याच ठिकाणी ते आर्टिकल वापरलं जातोय, डेफिनेट. आणि इनडेफिनेट म्हणजे हे कधी आर्टिकल्स त्या ठिकाणी वापरले जातातही किंवा वापरले जातही नाहीत. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आर्टिकल्स आपल्याला 3 आहेत हे समजले. कोणकोणते आर्टिकल्स आहेत? ए अँड द. त्यापैकी ए आणि अँड हे कोणते आर्टिकल्स आहेत? इनडेफिनेट. इनडेफिनेट आर्टिकल्स काही ठिकाणी वापरले जातात किंवा वापरले जात नाही. पण डेफिनेट आर्टिकल जो आहे तो ज्या ठिकाणी येतो त्या ठिकाणी सतत येतो, म्हणजे त्याच्यात कोणताही बदल होत नाही. आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आर्टिकल्स पहिल्यांदा वापरतात कुठे, कुठं वापरतात, कुठं वापरले पाहिजे. तर आर्टिकल्स हे नेहमी आहेत ते नाउन. नाउन म्हणजे काय, त्याला आपण म्हणतो नाम. नाउन म्हणजे काय? नाम. त्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतोय द नेम ऑफ पर्सन, प्लेस अँड थिंग इज कॉल्ड नाउन. म्हणजे कोणत्याही व्यक्तीच्या, वस्तूच्या, ठिकाणाच्या नावाला आपण काय म्हणतो? नाम. कोणतीही वस्तू. आता माझ्या हातामध्ये हा चॉक आहे. काय आहे? चॉक. ही काय आहे? पर्सन आहे, प्लेस आहे की थिंग आहे? थिंग आहे. ओके. हा मायक्रोफोन जो आहे तो काय आहे? थिंग आहे. हा ब्लॅकबोर्ड, ही AC, ट्यूबलाइट, मॉनिटर, माईक, थिंग आहेत. मुंबई, दिल्ली ह्या काय आहेत? प्लेस आहेत. आणि काही व्यक्तींची नावं, हे याला आपण काय म्हणतो आजपर्यंत? नाम म्हणतो. एक लक्षात नेहमी ठेवायचं की आर्टिकल्स हे नेहमी नाउनच्या अगोदरच लागतात, बिफोर.
कोणाच्या अगोदर आर्टिकल्स लावले जातात? नाऊनच्या अगोदर. कधीही नाऊनच्या नंतर ते वापरले जात नाही. आता आपण नाऊनची व्याख्या आता आपल्याला जनरली माहित आहे. अ नेम ऑफ पर्सन, थिंग अँड प्लेस इज कॉल्ड नाऊन. पण आता नाऊनची व्याख्या थोडी काय झालेली आहे? बदललेली आहे. ती व्याख्या काय बदललेली आहे? ऑल द लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स दॅट एक्झिस्ट ऑन दिस अर्थ मीन्स वी कॅन टच, वी कॅन फील अँड वी कॅन सी इज कॉल्ड द नाऊन. म्हणजे एखाद्या वस्तूला आपण फील करू शकतो. आता या एसी मधून जी एअर येते, हवा येते, हिला आपण पाहू शकतो का? पण काय करू शकतो? फील करतो. ती कोण आहे? एअर आहे, हवा आहे. म्हणजे हवा ही लिव्हिंग थिंग्स आहे की नॉन लिव्हिंग थिंग्स आहे? हवा सजीव आहे की निर्जीव आहे? हा? सजीव की निर्जीव? वस्तू सजीव असू द्या किंवा निर्जीव असू द्या, वस्तू सजीव असू द्या किंवा निर्जीव असू द्या, पण ती कोण आहे? ती कोण आहे? नाऊन आहे. वस्तू कोणतीही असू द्या. आता आपण मगाशी फक्त काय बघितलं होतं? पर्सन, प्लेस आणि थिंग. म्हणजे आपल्या डोक्यामध्ये फक्त एवढंच, एखादी वस्तू, एखादं ठिकाण, आलं लक्षात, किंवा एखादी व्यक्ती, ह्या जर असतील तरच त्याला नाऊन म्हणू शकतो. पण असं नाही. लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग्स या पृथ्वीवरती जेवढ्या आहेत तेवढ्या त्या कशामध्ये येतात? नाऊन मध्ये येतात. आणि त्याच नाऊनच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे? आर्टिकल्स लावायचं आहे. त्या आर्टिकल्सचे कोणते दोन प्रकार असतात? डेफिनेट आणि इनडेफिनेट. आता त्यामध्ये ते हा आर्टिकल्स ए आणि एन एक्झॅक्ट कुठं लावायचा किंवा द कुठं लावायचा, त्याच्या अगोदर आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायची आहे. ते म्हणजे काइंड्स ऑफ नाऊन. नामाचे प्रकार किंवा नाम आपला जो आहे, नाऊन जे आहेत ते कोणत्या दोन कॅटेगरीमध्ये विभागलं जाते. आता नाऊनचे सुद्धा काय आहेत? इथं दोन प्रकार आहेत. एक सिंग्युलर आणि प्लुरल. आलं लक्षात? सिंग्युलर आणि प्लुरल. त्याच्यामध्ये सिंग्युलर आणि प्लुरल मध्ये सुद्धा काय आहेत? पहिला प्रकार आहे काउंटेबल सिंग्युलर नाऊन आणि दुसरा आहे अनकाउंटेबल नाऊन. आता हा जो प्रकार आहे तो काय आहे? काउंटेबल. काय आहे? काउंटेबल. आणि दुसरा जो प्रकार आहे तो काय आहे? अनकाउंटेबल. आता बघा, काउंटेबल म्हणजे काय आणि अनकाउंटेबल म्हणजे काय? काउंटेबल म्हणजे एकदम सोपं आहे. काउंटेबल म्हणजे ज्याला आपण मोजू शकतो, ते जे काउंट करू शकतो ते. आपण काउंट काय काय करू शकतो? वस्तू. आलं लक्षात? वस्तू काउंट करू शकतो. पेन, चेअर, ब्लॅकबोर्ड, एसी, मॉनिटर. आलं लक्षात? माईक, मायक्रोफोन, मोबाईल्स, हे काउंट आपण करू शकतो. आलं लक्षात? आणि अनकाउंटेबल म्हणजे अशा काही वस्तू आहेत, आलं लक्षात, त्या वस्तू आहेत पण त्यांना आपण काउंट करू शकत नाही. म्हणजे ते कोण आहेत? ते नाउन्स आहेत पण त्यांना मोजता येत नाही. काही नाउन आहेत ते काउंटेबल आहे आणि त्या काउंटेबल नाउन मध्ये समजा आपण एक उदाहरण घेऊया. पेन. काय आहे? पेन. बरोबर आहे ना? हा नाउन आहे. ह्या पेनचं काय होतोय? पेन्स. काय झालेलं आहे? पेन्स. समजा चेअर. काय आहे? चेअरचं प्लुरल काय होतोय? चेअर. प्लुरल म्हणजे अनेक वचन. बरोबर आहे ना? हा. समजा दुसरा शब्द आहे अम्ब्रेला. याचा काय होतोय? अम्ब्रेलाज. आता बघा, आता गंमत अशी आहे, या पेनामध्ये काय वापरली जाते? इंक. काय वापरली जाते? इंक. समजा एखादी चेअर आहे, खुर्ची आहे, त्या खुर्चीसाठी आपण काय वापरतो? वूड. लाकूड वापरतो, प्लास्टिक सुद्धा वापरतो आणि आयर्न, लोखंड सुद्धा वापरतो.
बरोबर आहे. आता मला सांगा, या ठिकाणी पेन जो आहे त्या पेनचा प्लुरल पेन्स झाला, पेन झाला. कारण का? पेन आपल्याला काय करता येतात? काउंट करता येतात. चेअर आपल्याला, अम्ब्रेला आपल्याला, म्हणून हे कोण झालेत? काउंटेबल नाउन. काय आहेत? काउंटेबल नाउन. आता गंमत काय आहे की पेन, ज्या पेनामध्ये इंक असते, ज्या पेनामध्ये इंक असते ती इंक अनकाउंटेबल आहे. आलं लक्षात? वूड, लाकूड, लाकूड अनकाउंटेबल, प्लास्टिक अनकाउंटेबल, आयर्न अनकाउंटेबल. म्हणजे एक लक्षात ठेवायचं आहे की अशा पद्धतीने ज्या वेळेस हे काउंटेबल आणि अनकाउंटेबल नाउन्स असतात त्यावेळेस कोणत्या ठिकाणी कोणता आर्टिकल्स वापरायचा आहे ते आपण लक्षात घ्यायचं आहे. आता साधारणपणे या जे इनडेफिनेट आपले 2 ए आणि एन हे जे आपले आर्टिकल्स आहेत तर त्यांचा अर्थ नेहमी काय होतो? एक. काय होतो? म्हणजे एक वस्तू. काय अर्थ होतोय? एक वस्तू. मग एक वस्तूमध्ये साधारणतः बघा यांचा उपयोग नेहमी सिंग्युलर काउंटेबल नाउन्स मध्येच आपल्याला करता येतो. सिंग्युलर नाउन्स मध्ये म्हणजे कसा? आता इथं बघितलं होतं, हा पेन आहे, हा पेन आहे. पेनचं काय झालंय? पेन्स. म्हणजे हा सिंग्युलर काउंटेबल नाउन आहे. याचा सिंग्युलरचा प्लुरल काय झालाय? पेन झालाय. म्हणजे ज्या वेळेस सिंग्युलर काउंटेबल नाउन्स असतात त्याच वेळेस त्यांचा ए किंवा एन असा उपयोग केला जातो. आलं लक्षात? ए किंवा एनचा उपयोग केला जातो. आता हा उपयोग नेमका कधी करायचा आहे पहा, नेमका कधी करायचा आहे. आता इथं शब्द आहे पेन. काय आहे? पेन. बरोबर आहे. आता हा जो पेन हा जो शब्द आहे हा काउंटेबल आहे की अनकाउंटेबल आहे? काउंटेबल आहे. म्हणून याच्या पुढे आर्टिकल्स कोणतं लागणार आहे? ए. आलं लक्षात? कोणतं काउंटेबल सॉरी कोणता आर्टिकल्स लागणार आहे? आता एच का लागणार आहे? एन का लागणार नाही? यस, कारण पी हा वॉवल नाहीये. यस. कारण एक लक्षात ठेवा की आपल्यामध्ये कॉन्सोनंट साऊंड आणि वोवेल साऊंड असे 2 प्रकार आहेत. कोणते प्रकार आहेत? कॉन्सोनंट साऊंड आणि ओवेल साऊंड. म्हणजे याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? व्यंजन. आणि याला आपण म्हणतो स्वर. आलं लक्षात? तर आता हे आपल्याला समजले पाहिजेत की कॉन्सोनंट कोणते आहेत आणि वॉवेल्स कोणते आहेत. आपण जी बाराखडी पाहतो क, ख, ग, घ पासून ज्ञ पर्यंत हे कोण आहेत? म्हणजेच कॉन्सोनंट. आणि आपले वॉवेल्स कोणते आहेत? अ, आ, ई पासून आहा पर्यंत हे कोण आहेत? वॉवेल्स आहेत. साधारणपणे आपल्याला सगळ्यांना माहित आहे इंग्रजी मधली स्पेलिंग तयार होत असताना आपले जे 5 ओवेल्स आहेत कोणकोणते? ए, ई, आय, ओ, यू. यांच्या पुढं नेहमी कोणता आर्टिकल्स लागतो? एन. कोणता आर्टिकल लागतो? एन लागतो. बरोबर आहे? बरोबर आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपण आता ए पासून एन ऍपल. काय झालं? एन ऍपल. ई पासून एन एग. एन एग. ओके. त्याच्यानंतर आय पासून एन इंक पॉट. बरोबर आहे? बरोबर आहे. ओके. आता आपण एक साधा नियम असा लक्षात ठेवला की जर स्पेलिंगची सुरुवात ए, ई, आय, ओ, यू ह्यापैकी कोणत्याही जर वॉवेल साऊंडने झाली तर त्याच्या पुढे आपल्याला काय लावायचं आहे? एन.
पण बघा, पण काही शब्द असे आहेत की ते ह्यांच्यापैकी वॉवेल साऊंडने सुरू होतील, यांच्यापैकी वॉवेल साऊंडने सुरू होतील, पण ॲन आपल्याला लावता येत नाही. त्याचं एक आपण इथं उदाहरण घेऊया. समजा एक शब्द आहे युनिव्हर्सिटी. काय शब्द आहे? युनिव्हर्सिटी. मगाशी आपला नियम काय सांगत होता? जर स्पेलिंगची सुरुवात AEIOU यापैकी कोणत्याही वॉवेल साऊंडने जर झाले असेल तर त्याच्या बिफोर म्हणजे अगोदर आपण काय लावतो? ॲन. आता मला सांगा, याच्या यू या अक्षराच्या किंवा ह्या स्पेलिंगच्या अगोदर ए किंवा ॲन यापैकी काय लागणार आहे? दोन्ही पण नाही लागणार सर. दोन्ही पण नाही लागणार. तुझं काय म्हणणं आहे? ए. अजून दोन्ही पण नाही लागणार. दोन्ही पण नाही लागणार. एक तर ए लागेल, एक जण म्हणतोय, एक जण म्हणतोय ॲन लागेल, आणि एकाचं म्हणणं आहे दोन्हीही लागणार नाही. आता आपण या नियमाकडे येऊया जरा. मगाशी इथं कॉन्सनंट साऊंड आणि वॉवेल साऊंड. मला सांगा, मगाशी मी तुम्हाला सांगितलं अ आ इ ई उ ए ऐ ओ औ अम आहा असा जर स्पेलिंगचा उच्चार होत असेल, मगाशी आपण बघितलं होतं, इथं पेनचं उदाहरण दिलं होतं. पेन म्हणजे पहिल्या कोणत्या मराठी अक्षराचा उच्चार होतोय? प. प हा कशामध्ये येतोय? व्यंजन मध्ये. प हा कशामध्ये येतोय? तो व्यंजन मध्ये आला म्हणून त्याच्या अगोदर काय लागलं? ए. आता इथं आपल्या स्पेलिंग मध्ये अक्षर, इंग्रजीतलं अक्षर कोणतं आहे? यू. यू म्हणजे मराठीतला कोणता अक्षर? य. य म्हणजे तो आता झाला यू. बरोबर आहे. मग आता यू हे अक्षर कॉन्सनंट मध्ये येणार की वॉवेल्स मध्ये येणार? कशामध्ये येणार? म्हणजे स्पेलिंगची सुरुवात ई ने आहे, पण हा वॉवेल्स येतोय का? हा वॉवेल आहे का साऊंड? लक्षात आलं तुमच्या? 100% आलं. स्पेलिंगची सुरुवात यू आहे म्हणजे तो मराठीतला य आहे. मराठीतला य हा कोणत्या प्रकारामध्ये आहे? कॉन्सनंट मध्ये. बरोबर आहे. तो इथं दिसायला आपल्याला कोण आहे? वॉवेल्स आहे. इथंही तो वॉवेल्सच वाटतोय, पण तो वॉवेल आहे का? मग तो कोण आहे? तो कोण आहे? मग जर कॉन्सनंट असेल तर आपण कॉन्सनंटच्या अगोदर ए लावतोय की ॲन लावतोय? काय लावतोय? म्हणजे याच्या अगोदर काय लागला पाहिजे? काय लागला पाहिजे? हा. आता असे शब्द आपल्याला परीक्षेला येतात, त्यावेळेस आपण काय करतो? फक्त एकच नियम लक्षात ठेवतोय. AEIOU असेल तर त्याच्या अगोदर काय करा? ॲन लावा. पण इथं का ॲन वापरायचा नाही? कळलं सगळ्यांना? कळलं सगळ्यांना? आता बघा, इथं आपण वॉवेलने सुरुवात आहे तरी ए वापरलाय, पण आता वेगळा जरा प्रकार पाहूया की स्पेलिंगची सुरुवात बघा कॉन्सनंटने आहे. कशाने आहे? कॉन्सनंट. आता हा यच कोण आहे? यच कॉन्सनंट आहे की वॉवेल आहे? कॉन्सनंट आहे. बरोबर. यच म्हणजेच मराठीतला कोण? ह. बरोबर आहे. ह. आला लक्षात? मग आता हा जरी यच असेल तरी या स्पेलिंग मधला यच हा सायलेंट आहे. कोण आहे? सायलेंट. म्हणजे या स्पेलिंगचं वाचन कसं करतोय आपण? आवर. काय करतो? आवर. अवर. म्हणजे याचा उच्चार कशाने होतोय? अ म्हणजे तिथं कोण आहे आपला? मग त्याचा उच्चार जर वॉवेल होत असेल तर याच्या अगोदर आपल्याला काय वापरायचं आहे? काय वापरायचं आहे? म्हणजेच काय तर प्रत्येक वेळेस आपण AEIOU याचा न विचार करता आपल्याला कशाचा विचार करायचा आहे? कॉन्सनंट साऊंड आणि वॉवेल साऊंड. म्हणजे जर कॉन्सनंट आणि वॉवेल याच्यामध्ये जर तफावत जर असेल त्यानुसारच आपल्याला ए किंवा एनचा यूज करायचा आहे. आता मगाशी आपण पाहिलं की डेफिनेट आणि इनडेफिनेट. त्याच्यामधलं इनडेफिनेट मधले कोण आहेत?
ए आणि एन आहेत. कारण का इनडेफिनेट झाले? लक्षात आलं? इथं आपला यच असून सुद्धा इथं एन यूज केलाय आणि इथं यू असून सुद्धा एच यूज केलेला आहे. म्हणजे अशा जर एखादं लेटर सायलेंट असेल तर त्या सायलेंट लेटरच्या नंतरचं किंवा त्याचा जर उच्चार वॉवेलचा जर होत असेल तर उच्चार वॉवेलचा जर होत असेल तर आपल्याला काय त्या ठिकाणी करायचं आहे? एनचा यूजच करायचा आहे. त्याच्यानंतर बघा, कधी कधी आता काही शब्द असे असतात की मगाशी जसं यूचा उच्चार झाला, आलं लक्षात? यूचा उच्चार तसा आता इथं इलेक्ट्रिसिटी, हा जो शब्द आहे, आता या शब्दाची सुरुवात कशाने झालेली आहे? ई ने. कशाने झालेली आहे? मग याच्या अगोदर ए येईल की एन येईल? काय येईल? एन येईल. बरोबर आहे ना? कोणता नियम वापरलात? परंतु इलेक्ट्रिसिटी मधला ई हा जो वर्ड आहे इलेक्ट्रिसिटी, तो कधी कधी त्याच्या पुढे वाक्य ज्या पद्धतीनं असेल त्याच वेळेस त्याच्या पुढं आपल्याला आर्टिकल्स वापरता येतो. आपल्यामध्ये काही असे शब्द असतात की त्यांच्या पुढं कधी कधी ए एन द याच्यापैकी कोणताही आपल्याला आर्टिकल्स वापरायचा नसतो. आता तुम्ही मगाशी जे पाहिलं ए ई आय ओ यू, याच्यामध्ये युनिव्हर्सिटी जसा शब्द पाहिलात तसे असे काही शब्द इंग्रजीमध्ये असतात की ते वॉवेल्सने सुरू होतात पण त्यांना कन्सोनंट जर असेल तर त्याच्या पुढं ए या आर्टिकलचा वापर करावा लागतो. आता जो डेफिनेट आपला आर्टिकल आहे तो कोण आहे? कोण आहे? द. आता हा द कुठं वापरतात? तर द हा जो आर्टिकल आहे ती जगातले काही एकमेव सत्य आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये कोणताच चेंजेस होत नाही. उदाहरणार्थ पृथ्वी एकच आहे, नदी असेल गंगा नदी असेल, पर्वत एव्हरेस्ट असेल, आलं लक्षात? काही ट्रेनच्या नावाच्या पुढे सुद्धा द वापरतात. म्हणजे उदाहरणार्थ द मत्स्यगंधा एक्सप्रेस, द राजधानी एक्सप्रेस, द गंगा रिव्हर, द एव्हरेस्ट माउंट. म्हणजेच काय, द हे आर्टिकल जे आहे ते डेफिनेट आहे, ते कधीही बदलत नाही. म्हणजे इकडं मगाशी आपण बघितलं सिंग्युलर काउंटेबल जर नाऊन असेल तर त्यांच्यामध्ये काही काही वेळेला चेंजेस होतात, पण द या आर्टिकल मध्ये जर ते एकमेव जगातलं सत्य असेल तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. आता एक उदाहरण याच्यामध्ये आहे, आय हॅव अ वॉटर. आता आय हॅव हे जे वॉटर वाक्य आहे, आय हॅव अ वॉटर, या वाक्यामध्ये वॉटरच्या अगोदर ए आर्टिकल आलेला आहे. तर हे ए आर्टिकल बरोबर आहे की चूक आहे? बोला पटपट. का चूक? तो व्यंजन मध्ये बघा बघा, लक्ष द्या इकडं. मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं सिंग्युलर काउंटेबल नाउन, प्लुरल काउंटेबल नाउन. आता हा जो वॉटर हा जो शब्द आहे, वॉटर, बरोबर आहे, हा वॉटर आहे. हा वॉटर काउंटेबल आहे की अनकाउंटेबल? काय आहे? अनकाउंटेबल. मग मी मगाशी तुम्हाला काय सांगितलं होतं? अनकाउंटेबल नाउन जर असेल, अनकाउंटेबल नाउन जर असेल तर त्याच्या पुढं आपल्याला ए घेता येईल का? मग काय हा वाक्य कसा होणार आहे? आय हॅव वॉटर, आय हॅव वॉटर. म्हणजे लक्षात घ्या की आपल्याला
कधी कधी वाक्याच्या मध्ये आपल्याला आर्टिकल्स काय करायचे असतात, द्यायचे असतात. त्यावेळेस एक लक्षात ठेवायचं, तो सिंग्युलर काउंटेबल नाऊन आहे की नाही. नंबर 2, नंतर आपल्याला एक क्लिअर करायचं आहे की तो कॉन्सोनंट साऊंड आहे की वॉवेल साऊंड आहे. स्पेलिंग कधी कधी तुमच्या वॉवेल्सने सुरू झालेले असतील, पण त्यांचा साऊंड कसा असणार आहे, कॉन्सोनंट असणार आहे. आलं लक्षात. कॉन्सोनंट कधी कधी स्पेलिंग आपली कॉन्सोनंटने सुरू झालेली असेल. मगाशी एक आपण उदाहरण बघितलं आवरचं, त्याच्यामध्ये स्पेलिंगची सुरुवात एच ने झाली, पण एच सायलेंट असल्यामुळं काय झालेलं आहे, त्याचा साऊंड काय झालेला आहे, आवर असा झालेला आहे. आणि अवर हा आपला वॉवेल असल्यामुळे या ठिकाणी काय आपल्याला करायचं आहे, तो त्याच्या पुढं ॲन हे आर्टिकल्स वापरायचे आहे. म्हणजे इथं आपल्याला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पहिल्यापासून आपण बघूया. आर्टिकल्सचे 2 प्रकार. पहिला प्रकार डेफिनेट, इनडेफिनेट. त्याच्यामध्ये आपण आर्टिकल्स कोणाच्या अगोदर यूज केले जातात, नाऊनच्या अगोदर आर्टिकल आपले यूज केले जातात. त्या नाउन्स मध्ये आपले 2 प्रकार आहेत. कोणता प्रकार पहिला होता, सिंग्युलर काउंटेबल सिंग्युलर नाउन, आणि दुसरा होता अनकाउंटेबल नाउन. ओके. त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की त्या सिंग्युलर काउंटेबल नाउनच्या पुढे आपल्याला ए हे आर्टिकल वापरता येतोय. ॲन आर्टिकल वापरत असताना कॉन्सनंट साऊंड आणि वॉवेल साऊंड या दोघांचा फरक आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. द हे डेफिनेट आर्टिकल आहे आणि ते डेफिनेट आर्टिकल आहे, आणि त्या डेफिनेट आर्टिकलचा वापर कुठं करायचा आहे, ह्या आर्टिकलचा टॉपिक तुम्हाला सर्वांना समजला. अशाच प्रकारचे आपण आणखीन जे काही ग्रामरचे टॉपिक्स आहेत ते या साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आपण या ठिकाणी काय करणार आहोत, पुढं अशाच प्रकारे साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आपण या ठिकाणी समजवणार आहोत. थँक्यू.